या अभंगाचं जे वलय आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात एवढ्याच साठी याच्याच साठी हा सगळा अट्टाहास म्हणजे कसोशीचा प्रयत्न जो मी केलेला होता तो एवढ्याच साठी. कशासाठी महाराज? शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट गोड व्हावा एवढ्यासाठी सगळा प्रयत्न केलेला. जेवढी कसोटी लागली असेल, जेवढं कौशल्य असेल ते सगळं वापरलं. मग आलं का पणाला? झाला का शेवट गोड? म्हणाले निश्चितच. कशावरून? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. आत्ता निश्चिंत झालो, चिंता सगळ्या संपल्या म्हणजे शेवट गोड झाला. जोपर्यंत चिंता आहेत, चिंतातूर आहात, तोपर्यंत गोडीची तुम्ही अपेक्षाही करू नका आणि गोड वाटेल किंवा गोड होईल ही कल्पनाही करू नका. सगळ्या संपल्याच, निश्चिंत झालो, चिंता संपल्या. हे आम्ही कशावरून ओळखावं? खुंटली या धावा तृष्णेची. उद्बोधामध्ये जे सिद्धांत अनुभवातून सांगितलेले सिद्धांत असतात की तुम्ही पहा ना, इच्छा चालते, तृष्णा धावते. इच्छेचं प्रमोशन म्हणजे तृष्णा आहे. जसं दुधाचं प्रमोशन दही आहे, दह्याचं प्रमोशन ताक आणि लोणी आहे, लोण्याचं प्रमोशन तूप आहे. बस झालं, पुढे काहीच नाही. तुपापासून बरंचसं काही घडेल पण तुपाचं दूध नाही होऊ शकत. दुधाचे प्रमोशन झाले. तशी इच्छा ही नुसती चालते. इच्छा म्हणजे लहान बाळ आणि तृष्णा म्हणजे तरुणाई, तरणबांड पोरग, तेच लहान बाळ तरुण झालेलं, ते धावतं. तृष्णा धावते. तृष्णेच्या मागे धावणाऱ्याला अशांतस्य कुतशुकम. कोणत्या प्रकारे चिंता मिटतील, कोणत्या प्रकारे निश्चिंत होता येईल. आम्ही झालो आणि शेवट आमचा गोड झाला. मग विचारलं तत्कालीन पत्रकार म्हणा, संत म्हणा, त्यांनी की माऊली हे जे घडलं तुमच्या जीवनात जगद्गुरु, हे सहज घडलं का? अचानक घडलं का? अचानक काहीच घडत नाही. सहज काहीच हाती लागत नाही. आणि जे सहज हाती लागतं, घाई करून हाती लागतं, त्यात नैतिकता नसते. पूर्ण नैतिकतेने ते म्हणाले की काय सांगावं तुम्हाला आता, कसं प्राप्त झालं, काय प्राप्त झालं, काय काय सोडावं लागलं आणि काय काय अंगीकारावं लागलं, कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्याग झाला, हे कसं काय सांगू? जगाच्या समोर आहे. पण जे घडलं ते सांगायला कोणी तयार नसल्यामुळे आमचं कौतुक आम्हीच करून घेतो. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे येणे गुणे. बऱ्याचदा घडतं असं, तुम्ही चांगलं काम करा, कोणी कौतुक करणार नाही. मग ज्यावेळेस वाट पहा कोणी कौतुक करतं का, आणि करत नसेल ना, आपलं कौतुक आपणच करून घ्यायचं. कौतुक वाटे झाली या वेचाचे. जगाला वेळ नसेल, कोणी शिल्लक नसेल, कोणी जिवंत नसेल, आपलं कौतुक करायला रागवायचं नाही, रुसायचं नाही. आपलं कौतुक आपणच करायचं. नाव मंगळाचे येणे गुणे. कसं मंगळातलं मंगळ नाव भगवंताचं माझ्या मुखात एवढ्या अत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहिलं आणि हे सगळं प्राप्त झालं आणि शेवट गोड झाला. महाराज, शेवट गोड होणे म्हणजे मुक्त होणे. मग मुक्तत्वाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणाले त्याच्याबद्दल काय सांगू? तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी. जिवंत असताना, मायेमध्ये असताना, चिंतेमध्ये असताना मायेशी आपला विवाह झालेला असतो, प्रापंचिक मायेशी. तोच विवाह इकडचा म्हणजे समर्पिला देह ज्याचा त्याशी, हा इकडचा संबंध कायमचा पूर्णपणे व्यवस्थित पार पडला आणि मुक्तत्वाच्या स्थितीत जगायचं म्हणून तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी. आता दिवस चारी खेळी वेळी पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथे जावे तरू बाबाजी सद्गुरुदा. पांडुरंगा
आजची कीर्तन सेवा आपल्या येथील कैलासवासी हिरालाल निंबा पगार म्हणजे अण्णा वय 89 सुचवलेलं आहे मला. त्यांच्या उत्तर कार्यानिमित्ताने आजची कीर्तन सेवा आहे. शोकाकुलमध्ये विश्वास निंबा पगार, सागर विश्वास पगार आणि भावेश अभिमन का पगार. लौकिकदृष्ट्या तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. सेवेसाठी हजर असणारे आमचे पप्पू महाराज, किरण महाराज, तुकाराम महाराज, आपल्या गावातील आप्पा, सर्व भजनी मंडळ, भैया महाराज, साऊंड सेवा कुठली इथलीच आहे का? तुमचीच आहे ना? हां, मुलगा आहे का तुमचा? बरं बरं बरं, चांगलं आहे बा. आनंद वाटला. गरबार ज्यावेळेस परमार्थात असताना तो मजाच असते. आणि बापाच्या डोळ्यासमोर मुलगा असला म्हणजे बिघडायचा प्रश्नच येत नाही. चांगल्या क्षेत्रांमध्ये येऊन सुद्धा माणसं का बिघडतायत? अंडर ट्रीटमेंट नाहीत. नजरेसमोर पाहिजे. आणि वर्तमान परिस्थिती अशी झालेली आहे, मुलगा, सुनबाई, नातवंड आपल्या डोळ्यासमोर आपल्याच घरात आपल्याबरोबर राहत आहेत, याच्यासाठी विशेष भाग्य असावं लागतं. भाग्यामध्ये पैसा खूप आहे, पण मुलं लांब लांब नोकरीला आहेत. अजून पैसा दुपटीने नशिबात आहे. मुलाला 24 लाखाचं पॅकेज आहे तर सुनबाईला 18 लाखाचं पॅकेज आहे. पोया टाकाल पेशल बाईला यायचे. सासऱ्याला विचारलं तुम्ही सुन्याच्या हातचं खाल्लं का? ल्या ज्यांचं गे लग्न व्हायचे त्याले माहित नाही ऐकणी कशी बेजस. पैसा नशिबात आहे, सगळं मिळणार नाही ना. आणि सगळं मिळण्यासाठी मुलगा जवळ आहे, सुनबाई जवळ आहे, एकाच घरात आहेत, सासूवा बोलती नाही. एक न तोंडात खाकुर्डीकडे तर एक ना आता लुल्लाकडे. मजार दोन्ही अंड्यावर पण बाप बे उभा. त्या म्हणत आपण काय करत? म्हणे आपण मॅच दे. सगळं प्राप्त व्हायला अनंत अनंत जन्माचं सुकृत असावं लागतं. मनासारखी पत्नी, मनासारखी आई, आपलं मनातलं जाणणारा बाप, अनुकूल सुनबाई, एकेका शब्दावर ऐकतील असे नातवंड. काय घडलेलं असेल? आहेत अशी घरं जगात. एका व्यक्तीकडे आम्ही वर्षातून एकदा कीर्तनाला जातो. ज्ञानेश्वर जोशी म्हणून एक मित्र आहेत आमचे. त्यांच्याकडे जर कीर्तनाला गेलो महाराज, सुरुवातीला ते येतात, जय हरी माऊली, जय हरी जय हरी. आपण घरात जाऊ. घरात सगळे जण आहेत, पण याकडे गवार सुटत नाही. ते येतील, आपण बसत नाही तोपर्यंत त्यांच्या पत्नी, आता ब्राह्मण व्यक्ती आहे, तांब्या फुलपात्र भरून टिपावर ठेवलं जातं. आपण पाणी वगैरे घ्यायचं, आपल्या हाताने ओतून जेवढं पाहिजे तेवढं. या पद्धती आहेत. काय काय ठिकाण जो पाणी लयस तो इथला खडलीयस की आमना खुर्चीवर लागलं ते पाणी सांडावं की आमले त्याला चांगलं पडणार, थोडं अंतर राखणं. ते काय जाय बेरडपणा जाय. असं इथला खडली येणं पडस का पाणी देवाला? थोडा अंतरावरून. ते वहिनी विचारतात कसे आहात? उत्तम. लगेच विचारलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांच्या पत्नी येतात त्याच आणि विचारतात की माऊली भोजन कीर्तनोत्तर की पूर्व? विद्वानांची भाषा आहे ती. म्हटलं पूर्व. आता रामभाऊच्या अगोदर दुसरा ड्रायव्हर होता माझ्याकडे,
त्याला समजे नाही, पण तो गुच्चूप बटे नाही. तो म्हणे त्या बाईंनी काय विचारलं तुम्हाला, कीर्तनोत्तर, उत्तर पूर्व, उत्तर दक्षिण राहणार. तू आगाऊ नको चालू. आटे मना कसा तरी पायट्या काही राहिला तू कथा. माले पूर्वपाठ समजत नाही, तू कथा बेगम की शादी में अब्दुल्ला दिवाना. म्हटलं पूर्व म्हणजे अगोदर, उत्तर म्हणजे नंतर. म्हणजे कीर्तन झाल्यावर जेवणार आहात का अगोदर जेवता, हे त्यांनी 2 शब्दात विचारलं. मी एकाच शब्दात उत्तर दिलं, पूर्व. जेवण झाले. जेवण करेपर्यंत आम्ही पाहायचो समोरच्या टेबलावर एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे महाराजांचा मुलगा आणि मुलगी अभ्यास करत होते. आणि ज्या टेबलावर ते अभ्यास करत होते त्या टेबलावर अशा एवढ्या एवढ्या टोपल्या भरून सफरचंद, द्राक्षे, चिक्कू, केळी हे टोपले भरून भरून तिथे. आणि ते निमूटपणे अभ्यास करायचे. फक्त माझ्याकडे पाहून घेतलं, पोरं जागेवरून उठले नाहीत. मी विचार करू, इथल्या टोपल्या भरेल, या दोन्ही पोऱ्यासाठी बसेल, या हात कसा लाई राहणार नाही आणि आपलाच नाच कसा तरपडा होईल. आंबा आणानी तोशीन आंबा 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 आंबा, नुसती कॅरी बॅग म्हणा आत्मा आंबा कालते नाही घ्या. की यांना किती वेळ लागेल आपल्याला संस्कार करायला. आणि हे कसे सगळे एज्युकेशन काही सगळं आईच्या पोटातून शिकून येत नाही माणूस. हे पोरं कसे शांत बसलेले, एकाचा कथाचा हातलाही राह नाहीत. मना जेवता जेवता विचारू आहे, मला द्राक्षे दे द्या बा. म्हणतात जर मांगात तर या म्हणतील लिहा, याले अजून अक्कल नाही. त्यामुळे शांत. जेवण झाल्यावर त्यांची आई आली आणि मला विचारते कशा आहेत सुनबाई. मन त्यांना अजून तरी पहिले की तुनी कमनी, पण लगेच लक्षात आलं माझ्या पत्नीविषयी विचारतायत. म्हटलं चांगले आहेत. महाराजांचे वडील त्यानंतर आले शेवटी आणि मला विचारतात वाडेकर महाराज स्वास्थ्य कसं आहे. म्हटलं उत्तम. पण स्वस्थ आहात ना. हो. स्वास्थ्य या शब्दाचा अर्थ आपल्या मते तब्येत, प्रकृती, पण विद्वानांच्या मते स्व म्हणजे आत्मा. आत्मोद्धारासाठी काही वाटचाल आहे का. आत्म्याचे जे गुणधर्म आहेत दया, क्षमा, शांती, यांच्याशी निगडीत आहात का. नुसते कीर्तनच करता का. एकांतातलं काही साधन भजन आहे का. सगळं घर झोपून गेल्यानंतर तुमची साधना केव्हा तुम्ही सुरू करता. एका शब्दात त्यांनी सगळं विचारलं होतं. प्रयत्न करावे लागतात यासाठी. सहज काहीच मिळत नाही जगात. आम्ही कार्यरतच होत नाहीत. जो अभंग निवडला आपण आजसाठी, शेवट 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 शेवट, आपण जो म्हणतो शेवट, आपण मृत्यूला शेवट समजून बसलो. प्रत्येक गोष्टीचा शेवट आहे आणि अगोदर शेवट कळावा लागतो. शेवट जर नाही कळला, बऱ्याच लोकांना प्रारंभ कळतो, सुरुवात कळून जाते. चक्की आणली आमच्या घरी ती नवीन, सुरू करा बटन मला माहिती होतं, पण हे बंद कस काय करा नाही. आणि ती चक्की आ रहा है हमारे. पहले तो सांगे ऊपर में अनाज डालो, दळलं गेलं. पीसने की प्रक्रिया पूरी हो गई है. ती घन सांगे आटो बनवू इथोय बटन दाब जाता अमुक कर जाता. अरे दाबू कोणतं आणि आगाऊपणा कराय घ्या. मी देखलीसू, मी बरोबर आवरी लिसू.
ते मला बंदच करता येईना. शेवटी काय करावं लागलं, वरनं बटन बंद कर दे. कमीत कमी एक तरी बटन माहिती पाहिजे. प्रक्रिया शिकाल. पहिल्याने आम्हाला टार्गेट तर कळावं, याजसाठी 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 म्हणजे एवढ्याच साठी, याच्याकरिता. हा जो सगळा खटाटोप केलेला, आणि या खटाटोपासाठी त्यांनी शब्द वापरला अट्टाहास. अट्टाहास म्हणजे कसोशीचा प्रयत्न. अट्टाहास सुरू कुठून होतो? थरकाप. एकदा का थरकाप झाला, स्पीड आपोआप येतो. स्पीडची चिंता करू नका. जोपर्यंत थरकाप नाही तोपर्यंत समस्या आहे. थरकाप केव्हा होतो कल्पना करा. आपल्या घरी आपण घरात बसलेलो आहे, टीव्ही सुरू आहे, पलंगावर आपण बसलोय, आणि अचानक कुणीतरी आवाज द्या, अरे बाप केवढा साप. आपण काय म्हणतो, एवढं वर ते केल्या, एवढी मॅच पाहून घेऊ. जेव्हा बातमी कानावर आली, आपण कुठे? पलंगात. आणि आपण पलंगावर बसलेलो, तर इतका स्पीड. आपण विचार करतो का त्यावेळेस पलंगाखाली साप आहे, मग पाय इकडे टाका ना का तिकडे टाका ना का, बा म्हणले विचारणं पडी. एवढा स्पीड. फटकन उडी मारली गेली, घराच्या बाहेरही चालले गेलो. ही आपली ऍक्शन. आणि घरातल्या बाईला कळलं साप. तिने लगेच दारामधले ऐराणी आपण उलटणी म्हणतो, करपणी म्हणतो, पाटकन काढली. कुठे? तिथे तिथे म्हटलं, बरोबर सापाच्या फण्याजवळ दाबला. घरमालक बाहेर पळे आणि मालकीन सापले दाबे. ह्या ज्या ऍक्शन आहेत, यांच्यासाठी जो स्पीड निर्माण झाला त्याला अट्टाहास म्हणतात. आणि असा अट्टाहास जोपर्यंत केला जात नाही तोपर्यंत शेवटचा विचार कळत नाही. शेवट 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 शेवट. जेवण सरामा बिऊन तरी शेवट समजून ये का? शेवट कधी वजबा. खरड यावा लाग गई म्हणजे समजली हो खिचडी सरी गई. त्याच्यावर काय PhD करावी लागेल का आपल्याला? खरड केव्हा येते? 10 पाने लिखणं पडतील का? खरड यायला लागले ना, खिचडी संपली. तरी ती बहिणीला सांगणार, ताई खिचडीला या थोडी. तिच्या तोंडकडे देखे की चांगला मार्ग माशे पण बिनाकली शे. विठाल विठाल. अरे खरड जार ती हिरायने, खिचडी संपले. मग त्याच्या शेजाऱ्याने सांगितलं, खिचडी सरी जायले करड यावं लागेल. नाही मला करड बी आवडत. ती बाई म्हणे आई कुकर लिहिले आणि गरजली जाय ते तू. शेवट कळावा ना. ऍक्शन कोण म्हणत कळत नाही, संकेत कोण म्हणत मिळत नाहीत, मिळतात. कळलं पाहिजे. रामायण आपण हजारदा ऐकलेलं असतील घटना. असं आमच्या वाचण्यात नाही आलं, पण कर्णोपकरणी आलेली बातमी आहे की राजा दशरथाच्या कानाजवळचे केस पांढरे झाले होते. IQ ज्येष्ठांच्या तोंडून, सज्जनांच्या तोंडून ऐकलेलं, वाचण्यात नाही. राजा आरशात पाहत होता म्हणे आणि कानाजवळचे केस पांढरे दिसले. मग राजाने विचार केला, आता मुलाला राज्य द्यायला हरकत नाही. अशी IQ घटना वाचण्यात कुठल्याच रामायणात आली नाही. पण IQवर आपल्या मंडळींवर आपला विश्वास, त्या काळात विश्वास ठेवणं योग्य होतं की कानाजवळचे केस पांढरे झाले म्हणजे मुलाच्या हातात सत्ता द्यायला हरकत नाही. आता त्या पांढराच नाही, पुरा उडी जातील तरी पोऱ्यान लगीन वावणे. मग राज्य कधी द्यायचं?
घराची सत्ता त्याच्या हातात कधी द्यायची, तो कधी कार्यरत होईल. आता काही काही लोकांचे तर म्हणजे बापाच्या अगोदर मुलाची केस पांढरे, बाप नाही लाई राय ना, पोऱ्या मेहंदी लाई फिर राय ना. मुली हातांना मेहंदी लावतायत, आउटडोकाला लाई फिर राय ना. बापाच्या अगोदर पोरग पांढरं झालं. हे फिजिकल फिटनेस मधले जे नियम आहेत हे एकदम अट्टहास या शब्दाशी जोडू नका. आणि हे जर जोडाल फसगत होईल. कारण 18 प्रकारची पुराण आहेत. 18 प्रकारचं वाचन जर तुमच्या मनात गेलं, गोंधळ निर्माण होईल. मग एकच फक्त लक्षात ठेवा ना की 18 पुराण वाचण्यापेक्षा 18 हे पुराणे हरीचे गाते, 18 हे पुराणे हरीचे गाते, 18 हे पुराणे हरीचे गाते. 18च्या 18 पुराण ज्या हरीला गात आहेत हे जोपर्यंत टाळक्यात बसत नाही तोपर्यंत शांतता नाहीच महाराज. कोणत्याही क्षेत्रात जा, अट्टहास केल्या वाचून हाती लागणार नाही. आता काल परवा एक बातमी पेपरमध्ये वाचली मी, तुमच्या नाशिक जिल्ह्यातलीच आहे, नाशिक शहरातली. नाशिक शहरामध्ये 3 जण डॉक्टर झाले एकाच कुळातले. जसं आता तुमचे इथे पगार कुळ आहे, सोनवणे कुळ आहे, देवरे कुळ आहे, असे कुळ आहेत ना आपले. तर एकाच कुळातले तिबेटियन लोक 30-35 वर्षापासून नाशिक शहरामध्ये स्वेटर विकायला आलेले कुटुंब, त्यांच्यातल्या 2 मुली आणि 1 मुलगा डॉक्टर झाले महाराज. मायबाप टोप्या इकी राहणार, स्वेटर इकी राहणार, गुंठाभर जमीन नाही, चष्माभर घर नाही, विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर, फुटपाथवर कुठंतरी विकायचे, कुठंतरी भाड्याने घरं घेतले, तिथे राहायचे. लोकांची संख्या फक्त 93, त्यांची मंडळी सगळे 93 जणांमध्ये 3 डॉक्टर झाले. आपल्या देशातले आहेत का? इकडे आले, आपली भाषा शिकले, पोरांनी अभ्यास केला. कुठे केला? जिथे राहायचे तिथेच केला. रस्त्यावर स्वेटर विकणार ना पोरे डॉक्टर होई राहणार, आणि आपला गरे वावरेवालाच ना ऍडमिट होई राहणार. काय तफावत असेल? आपल्याला आत असा शॉक लागलाच नाही, असा झटका लागलाच नाही. ज्याला कंप म्हटलं जातो, ज्याला थरकाप म्हटलं जातो, एवढा थरकाप ज्या प्रत्येक क्षेत्रातल्या, मी नुसतं संत क्षेत्रातले सांगत नाही, प्रत्येक क्षेत्रातले क्रांती करणारे पुढे जाऊन पोहोचलेले. आज ज्या भारताच्या राष्ट्रपती आहेत त्या बाई द्रौपदी मुर्मू, कधी केला प्रयत्न त्यांचं चरित्र वाचायचा? काही यूट्यूबवर उपलब्ध नाही का? यूट्यूबवर काय नाही सांगा बरं. वांगण भरीत कसं करानं, कांदाची भजी बिना पाणी टाकता कशी करायची, न पाणी टाकता पीठ भिजताना, बिगर पाणी टाकाण्या भज्या करत राहणार. काही लोक दिन्याच अन्यादाकड राहणार. काय नाही यूट्यूबवर. कलाम साहेब, डॉक्टर अब्दुल कलाम यांचं चरित्र कधी वाचलं? जाऊ दे आई एक बाजू. गुंडागर्दीवाला चार्जे शोभराज यांचं चरित्र कधी वाचलं? कधी यूट्यूबवर शोधलं? मग आम्ही काय जमले राहणो, वाकाड रबाबल्या, झुमकावाली पोर, काय मिळवलं याच्यातून? चला मग त्याच्यात क्रांती तरी करा ना, काय मिळवा ना. कोण म्हणतं गाणी शिकू नका? मग अशीच शिका. क्रांती घडली पाहिजे. आता मागे जगदीश चव्हाण नावाचं एक पोरगा आलं होतं मागे इंडियन आयडलमध्ये. कुठला येतं माहिती आहे? 40गाव जवळ नागद नावाचं गाव आहे. नागदच्या बाजूला मोहलाई तांडा म्हणून छोटासा वंजारे तांडा आहे. तिथे त्याचे वडील विजू नाना
हार्मोनियमपासून सगळे वाद्य वाजवतात. तो जगदीश पखवाज वाजवायचा. हळूहळू बँड पार्टी काढली. बँड पार्टीची मोठी पुढे म्युझिकल पार्टी तयार झाली. स्वतःचा ऑर्केस्ट्रा तयार झाला आणि डायरेक्ट पोरग सुरेश वाडकर वगैरे यांच्या बरोबरीने गायन करायला लागलं. काय जमत नाही, सगळं काही जमतं, पण त्याच्यासाठी असणारा रियाज, त्याच्यासाठी असणारा ध्यास, त्याच्यासाठी वेळ व्हावं लागतं, स्वतःला झोकून द्यावं लागतं. आणि हे जर नाही जमलं तर आपलं जीवन माती मोल होईल एवढा थरकाप व्हावा लागतो. तेव्हा कधी हाती लागतं आणि त्यानंतर शेवट. आपण फक्त शेवट पाहतो, मजाच होतेच नाही. डायरेक्ट मजा बटी घे का? कशी काय मजा आहे? आयुष्य खर्चावं लागतं, राबावं लागतं. आज ज्यांचे पोरं डॉक्टर, इंजिनियर, टीचर, प्राध्यापक आहेत, त्यांच्या आई वडिलांचे इतिहास पहा. काय काय खस्ता खाल्ले आहेत, काय काय प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा कुठे आज हाताशी लागलेलं आहे. आज घरात, आता 4-5 दिवसापूर्वी आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज. 40 घरांच्या वस्तीमध्ये 21 पोरं डॉक्टर आहेत. 800च लोकसंख्या आहे. 40च उमरा आहे गावामध्ये आणि त्याच्यातले 21 पोरं डॉक्टर आहे. कसं काय जमलं महाराज? डॉक्टर म्हणजे काय रातमोळी घ्यात का त्या? काय काय करावं लागलं असेल? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संपूर्ण गाथा, सार्थ तुकाराम गाथा मरायच्या अगोदर एकदा तरी निवांत वाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांच्या जीवनातल्या ज्या क्रांती झाल्या, आता तुमचं आपलं म्हणणं काय? आम्हाला डायरेक्टच मान मिळायला पाहिजे. मानाच्या नादी लागूच नका. पहिला मुद्दा, आज जे लोक मान देतात ना, उद्या ते अपमान करतात. कायमचा मान मिळतच नाही महाराज. एवढा मान मिळाला होता राजा रामचंद्रजींना की उद्या सकाळी तुमचा राज्याभिषेक आहे, पण सूर्योदयाच्या अगोदर वनगमन करावं लागलं होतं. दिसायला मान आणि झाला अपमान. राज्याभिषेकापर्यंत आलेली व्यक्ती, नाही राज्याभिषेक झालं चालेल, पण गरमही ना हाकली दी ना. आता ज्या पेपरमध्ये आम्ही बातम्या वाचतो, जिल्ह्यातून हद्दपार केलेले, तालुक्यातून हद्दपार केलेले, हे तर डायरेक्ट 14 वर्ष हद्दपार केलेले. काय म्हणाल, मान का अपमान? भगवान कृष्ण कन्हैयांचं संपूर्ण चरित्र माहिती आहे, पण कृष्ण कन्हैयाचा जन्म कुठे? जेलमा. आई आणि वडील दोघं जेलमध्ये आहेत. कोणत्या बाजूने वर्णन करू आम्ही? मान अपमान गुंडोनी ठेवावे, पण याच्यासाठी आयुष्य घालावं लागतं. योग्य वेळेला जर मान नाही मिळाला, खलबल आतमध्ये होते. मला मान नाही मिळाला, आमचा अधिकार असून नाही देणार लोक मान, नाही तुमचं नाव काढणार. लाख तुम्ही सत्कार्य करा, लाख चांगले वागा, लाख चांगला स्वभाव ठेवा, तुमच्या घरी खाऊन जातील, तुमचं नाव नाही काढणार. आणि ज्या तोंड चोपड्या का समाज नाहीत, त्यातले बै बै राम राम करायला जाते. मग अशा वेळेत जो आत वादळाचा प्रभाव निर्माण होतो, ते थांबवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे त्याला अट्टहास म्हणतात. कुणाला राग येत नाही? काय साधू संतांना राग येत नव्हते? काय मामाजीबांनी मारलं तेव्हा तुकोबारायांना राग आलेलाच नव्हता का? प्रयत्न चालू होते रागावर मात करायचे. पत्नीने पाठीवर ऊस मारला, जाऊ द्या ते मामाजीबा, पत्नीने पाठीवर ऊस मारला. कोणता अभ्यास असेल असा की पाठीवर ऊस एवढ्या जोराने मारला त्याचे 3 तुकडे झाले. एक काशीने उचलला, एक माध्याने उचलला,
एक स्वतः आवलीच्या हातात. आणि हे दृश्य पाहून तुकाराम महाराज हसायला लागले. हसल्यावर अजून पुन्हा त्याच पत्नीने विचारलं, का तुम्ही का हसतायत? तुकाराम महाराजांना तुका झालाचे कळस का म्हणतात? तुकाराम महाराजांना हसू का आलं हे मी नुसतं ऐकलेलं होतं, पण समाधान होत नव्हतं. महाराज छत्रपती संभाजीनगर आताचं नाव तेव्हा औरंगाबाद म्हणायचे, तर तिथे तुकाराम गाथ्यावर PhD केलेले डॉक्टर युम पठाण म्हणजे युसुफ मोहम्मद खान पठाण, जे मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते एकदा. त्यांनी तुकाराम गाथ्यावर PhD केले आणि कन्नडला योगायोगाने भेट झाली. त्यांना विचारता आलं, म्हटलं सर, तुकाराम महाराजांच्या पाठीवर ऊस मारलेला असताना महाराज हसले आणि हसून त्यांनी पत्नीला उत्तर दिलेलं होतं. याविषयी मी तुमचं व्याख्यान ऐकलेलं होतं, तर त्यावर 2 शब्द सांगता का? काही काही लोक याच्यावर लगेच म्हणतात, अरे बा मुसलमान म्हणजे PhD कटाकी, हिंदू काय करायना? पहिले तू काय करायना ते सांग, मग तू कर ना. बाकी हिंदू जाऊ दे, जाता जातो देता, पण तू काय करायना? या भानगडीत पडू नका. तुकाराम गाथा उघडाल तर उत्तर कळेल. उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा. उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा. भलत्या हाती उपदेश. तुमचं टार्गेट काय आणि तुमच्या टार्गेटसाठी, तुमच्या अट्टहासासाठी, तुमच्या फलप्राप्तीसाठी जोही कुणी सांगत असेल आणि ते खरंच आपल्या कल्याणाचं असेल तर ते ऐका. आपण काय केलं माहितीये का? ते दिलं सोडून याने कीर्तन करू नये, त्याने कीर्तन करू नये. बाईसने कीर्तन करो का आणि माणसेसने कीर्तन करो का, या नमाज आहे ती घाल देवा. हे ठरवणारे आम्ही कोण? जो जग नियंता आहे त्याला जर सगळं काही मान्य असेल तर आम्ही कोण? आणि आमचा अधिकार तरी काय? कोणी काय करावं यापेक्षा आम्ही काय करावं, आम्हाला काय प्राप्त करायचंय. ज्यावेळेस सरांना विचारलं की सर तुकाराम महाराज हसले होते, तर हसण्यामागचं कारण काय? म्हणे त्याच्या मागचं कारण असं होतं महाराज, तुकाराम महाराजांनी पत्नीला सांगितलं, त्यांच्या आवलीने ज्यावेळेस विचारलं की का हो मी तुमच्या पाठीत ऊस मारला आणि तुम्ही हसले, तुकाराम महाराजांनी सांगितलं की आवले मी याच्यासाठी हसलो, ऊसाचे तुकडे किती झाले? 3. तुम्ही किती जणांनी घेतले? 3. काशी माझ्या आवले 3 जण, 1 ऊस, तुकडे करायचे 3. बरं तुन गणित पक्क होतं, एकच टकोरामात 3 तुकडा होई घ्या. पाठीवर जर तुझं गणित इतकं पक्क आहे तर मग शाळेत पाठीवर किती पक्क असेल? अशा परिस्थितीत या विनोदापर्यंत जाणे सामान्य व्यक्तीला शक्य होईल का? आणि या विनोदापर्यंत येऊन पोहोचले, मग यासाठी अभ्यास किती असेल? मग अभ्यास जर करायचा, अभ्यास आम्ही सुरू करत नाही तोपर्यंत सगळं अवघड वाटतं, पण एकदा का सुरू केला कुठपर्यंत अवघड वाटतं? नाही काही वाढ तोची वरी, तोची वरी, नाही काही वाढ तोची वरी, तोची वरी, नाही तरी वाढ तोची वरी, तोची वरी, नाही तोची वाढ तोची वरी.
एकदा का अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर जे फल प्राप्ती झाले, तुम्ही नुसतं यशस्वी व्हा, लोकांना माहिती पडू द्या, आपोआप चर्चा सुरू होतात. आपोआप खऱ्या असोत की खोट्या असोत, आपोआप लोक एकमेकांना विचारतात. सांगायची गरज नाही, माहिती असलं तरी जातील. तुम्हाला काही माहीत पडणं का? तुम्हाला ऐका मग होणं का? पण तू कोणत्या मांड्या कुठं करत फिराय नाही या काय आहे? अहो एकमेकांना भेटायचे लोक. तुम्हाला काही माहिती पडलं का? तुम्हाला काही माहिती पडलं का? ते म्हणायचे काय? अहो म्हणे 13 दिवसानंतर इंद्रायणीतून वयावरती आले. पंचक्रोशीमध्ये चर्चा. आणि हे प्रचार प्रसारवाले यांच्या नादी लागू नका. आपोआप खरं खोटं काहीच समजत नाही. तुम्हाला माहिती पडणं का? पै गे पै गे कधी गई सटाना उतरी. आपोआप बातम्यांचा प्रचार प्रसार. चिंताच करू नका तुम्ही, सांगायचं नाही स्वतःहून आम्ही काय केलं आणि आम्हाला काय करायचंय. चालली बातमी चालली बातमी चालली बातमी. एवढ्या बातम्या पसरल्या. एकाने तर सांगितलं म्हणे बा आमच्यात ऐकण्यात असं आलं की ते जे तुकाराम महाराज आहेत ना म्हणे देहूचे, त्यांचं म्हणणं आहे मना कानलो गुणवू. खरं काय खोटं काही माहित नाही. पण बातमी आली की देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो. तेथे देवाची होऊन ठेला, तेथे देवाची होऊन ठेला. देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो. ते देवाची होऊन ठेला, ते देवाची होऊन ठेला. देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, गेलो. प्रचार प्रसार गावोगावी देहूच्या पंचक्रोशीमध्ये की माझ्या कानावर बातमी आली की देव पाहायला गेले आणि देवच होऊन गेले. खरं वाटेल का? खरं पटेल का? चर्चा म्हणे मला काही भरोसा पटत नाही. आताही संतत्वाला पोहोचलेले लोक आहेत पण विश्वास नाही, गॅरंटी नाही ना. कळो येथे खरे एक दुजा होणे. का विश्वास बसत नाही त्याचं एकच कारण आहे, खराच पेक्षा खोटा जास्त कुदी राहिला. ओरिजिनल गोदरेज कपाटपेक्षा उल्हासनगरनं कपाट शायनिंग मार राहिला. एकदम जबरदस्त. ते सांगता येते ओरिजिनल 45,000चं आहे गोदरेजचं आणि म्हणे हे बाजूचं म्हणे हाय उल्हासनगरनंच आहे, हाय 22,000 नाही. 22च तू 50 दे टाक म्हणे. मग हो 22,000चं हाय चांगलं दे की राहिना ना. हाय दिकाले चांगलं जे हाय वान माबी नाही 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 म्हणे इथला 45 घालापेक्षा 22 चांगलं आहे. घेस घेस करीस आणि 19 माझ उपाड. गेले घरी घेऊन कपाट उघडायला घ्या, अंडलं जात माई दार जसं तसं लागेल. त्यांची पत्नी म्हणायची हाय काय की नाही म्हणे तटी पक्क होत. मुलगा म्हणे आई काय जाय म्हणे तुन बापल्या आईच अक्कल नाही, कोणती वस्तू लय. बाप असायला लाग गया. बरोबर आहे. मग मी काय म्हण राहिनी म्हणे मला अक्कल राहते दिन चांगलं लगीन करतो का म्हणे. पहिले पहिनच मला चांगलं पटणच नाही म्हणे. विठ्ठल 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 विठ्ठल. ती साईला दोघं सारखे दिसतील पण भेद फरक विश्वास का बसत नाही. माशे जिज्ञासू मंडळी
एकत्र आले व अगोदर गावात आले. तपास केला तर कोणी सांगितलं भामचंद्र डोंगरावर आज गेलेले आहेत. भामचंद्र डोंगरावर जाऊन पोचले. तुकाराम महाराज ध्यान लावून बसले होते आणि संताजी महाराज जगनाडेंचं भजन चालले. ध्यानातून समाधी उत्थान ज्यावेळेस जगद्गुरू झाले, संताजी महाराजांना सगळं काही सांगितलेलं होतं मंडळींनी. तुकाराम महाराजांना सांगितलं की प्रभू तुमच्याशी शास्त्रार्थ करायला, चर्चा करायला मंडळी आलेले. तुकाराम महाराजांनी विचारलं की विचारा काय. म्हणे महाराज आमच्या असं ऐकण्यात आलं तुम्ही देव पाहिलंय. म्हणे हो पाहिलंय. तुम्ही देवाशी बोलले. म्हणे हो बोललोय. म्हणजे असं समोरासमोर तुमचं आणि देवाचं बोलणं झालं. म्हणे हो झालंय. नुसतं बोलणं नाही झालं, आमचं भांडणही झालं होतं. एकमेकांवर आमचं प्रेमही जडलं देवाचं आणि माझं. तोपर्यंत एक म्हणाला म्हणे महाराज तुम्ही असं बोललेत का की मी देव पाहायला गेलो आणि मी देवच झालो. हो मी देवच झालो. अहो साधी गोष्ट आहे. नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे, पण अभ्यास पाहिजे ना. आपल्या कुळातली आपली मुलगी लग्न झालं ज्या घरात दिली, गळ्यात माळा टाकल्याबरोबर ती कोणत्या कुळातली झाली? ज्या घरात दिली त्या कुळातली. मग त्या कुळात जन्म घेतला होता कधीने? नाही. मग या कुळातली होती, मग या कुळातली पोरगी त्या कुळात गेली. फरक झालं का काही? नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे. मग का मला संशय असतो? अंधाराने तेज नेले दृष्टी खाली अंतर. पाहणाऱ्याची नजर जर समोर नसेल तर पाहणाऱ्याला काय दिसेल? लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेला नवरदेव नुसता पोहेच दे की, सोनपापडीच दे की, नवरी कोय दे की. मग त्याला विचारलं नाश्ता झाल्यानंतर कार पोर कस कायचे? म्हणे मी पोरच दे की नाही. मग तू आधी सोनपापडी द्या खाली आलो होता. परमार्थ क्षेत्रात येऊन आम्हाला जर देवच कळला नाही, नुसता कळला म्हणतोय मी, अनुभवला, प्राप्त केला वगैरे, देव झाला, हे तर दूरचे विषय आहेत खूपचे. पण कमीत कमी देव म्हणजे काय हे समीकरण जरी नाही सुटलं आमच्याकडनं, हेही नाही समजलं, मग आम्हाला काय कळेल? आयुष्यभर पाप पुण्याच्या चर्चा करायच्या. पाप आणि पुण्य, पाप आणि पुण्य. कशाला म्हणतात पुण्य? हजार ठिकाणी पुण्य विखुरलेलं आहे, पण खरं पुण्य त्याला म्हटलेलं आहे. मजची माझी असता जेने मे दुरावे पंडू सुता, ते पुण्य असे म्हणतात. जीभ न तुटे काही. देव म्हणतो माझ्याच परमार्थात येऊन माझंच चिंतन नाही, माझ्याच नावाच्या माळा जपणं नाही, माझंच ध्यान भजन नाही, माझंच तीर्थाटन नाही, माझेच गुण रूप किंवा लीला कीर्तनाच्या चर्चा नाहीत, तर मग इकडे येऊन मी पुण्यवान आहे आणि मी वारकरी आहे हे म्हणताना जीभ नाही तुटून पडत का? याच्यातलं कोणतंच लक्षण नसेल. अहो हे सगळे पुण्य स्वतः अंगीकृत असतानाही तुकाराम महाराज सांगतायत, विचारतायत ते, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्याचा होईल सेवक, कोण पुण्य थोडा आवाज दे दादा. होईल सेवक, जे द्वंद्वाने गणुराविले दुराविले द्वंद्वाधिक दुराविले जे द्वंद्वा दुराविले
जय हि द्वैत्वादिक पुण्य त्याला पुण्य म्हटलेलं आहे की जे दुःख आणि सुख याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेत अशा लोकांची जे भेट करून देईल त्या साधनेला पुण्य म्हटलंय. आपले बेरडच का बरं भेटतो रोज उठी पुण्यच आपला पराय पुण्याच्या जोरावर आहे ना सगळं. ऐसे वर्मे मज दावी नारायणा सांगा मी काय करू असं कोणतं पुण्य करू की मला सज्जन लोक भेटतील, मला साध्वे भेटतील, मला पतिव्रता भेटतील. जाता जावं तथा आपले पटकडी देणारच का बरं भेटी जातात. आपलंच पुण्य नाही. हे झाली पुण्याची चर्चा. ना पुण्य ना पत्ता. मग पाप म्हणजे काय? जाऊ द्या पुण्यात आता त्याला अभ्यास करणं पडी. पापले काय अभ्यास करणं पडस का? कशाला म्हणतात पाप? पाप त्याचे नाव न विचारिता नीत, 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 पाप त्याचे नाव न विचारिता नीत. भलत्याची उन्माद करी सदा, भलत्याची उन्माद करी धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. धर्म न्याय नीती शास्त्राच्या मते पाप करणं सोपं आहे, पण पाप फेडायला 3-3 पिढ्या लागतात. पुण्य एकट्यानेच करा, 10-10 पिढ्या पुण्य भोगतेस. एकच पुण्यवान घरात होऊ द्या, एकच व्यवहारी माणूस घरात होऊ द्या, शब्दाला पक्का असलेला, 3-3 पिढ्याच ना कामी जातो. ए कोणा नातू आहे वय का ग तू? त्या अमुक ना दे टाक माल. आजोबाचं पुण्य, पंजोबाचं पुण्य, आणि बेरड्याच ना गरमा खरं ते माल मजाई जायले उपशिले
कुस्त्या खेळण्या पडतील. जगातून तयारी. पाप आणि पुण्य दोघा गोष्टींसाठी पुण्य जिरवायला आणि पाप फेडायला अट्टहास करावा लागतो. पैसा असल्यावर, श्रीमंती असल्यावर सहनशीलता शिकायला अट्टहास, आणि पैसा आल्यावर ओळखलं जातं बरं. नवा नवा श्रीमंत आणि जुना पिढ्यान पिढ्यानं श्रीमंत. नवा नवा श्रीमंत लाडूवर लाडू बांधस, लगेच बाजार लाडू सरग्यात बाजार करल्यो. जुना श्रीमंत नाही, गाई करायला चालत नाही. जातीवंत खानदानी श्रीमंती जी असते ना, त्यांना खाचखळगे माहिती असतात. नवीन नवीन पैसा येलच्यात ना, मग त्याला उंडायामा सुद्धा रक्स असतात दिखत. अरे या हिवायामा पंगरांचे अजून पावसाळा बाकी आहे. आज पहिन कथा लिराय ना, नाही नाही सस्ता दिराय ना, तो सस्ता दिराय ना, पण उंदरे बावे भाव पाडतील ना तुले. या विठ्ठल विठ्ठल दूरदृष्टी तर कुठल्या गोष्टीची असावी, हा जो अभ्यास आहे याला अट्टहास म्हणतात. आणि जगद्गुरूंना ज्या वेळेस सगळ्यांनी विचारलं, महाराज तुम्ही देव पाहिला, देव प्राप्त केला, देव बनले, इंद्रायणीमधून तुमच्या अभंगगाथा जशाच्या तशा निघाल्या, पत्नीने पाठीवर ऊस मारलेला असताना क्रोधावर विजय मिळवताना तुम्ही दिसले, हे सगळं कसं घडलं हो? याच्यासाठी केला अट्टहास आणि अभ्यास. अभ्यास जर तुम्ही पाहत असाल, जेवढी जिज्ञासा वाढलेली असते आणि जेवढी परीक्षा महत्वाची, तेवढा अभ्यास पहा त्या व्यक्तींचा तुम्ही. आता ज्यांना प्रशासकीय अधिकारी व्हायचं असतं ते लोक 18 तास अभ्यास करतात. 18 तास. आपल्या वारकऱ्यांमध्ये काही काही लोक असे आहेत, 1 वर्षात 1 कोटी नाम जप. कोणाचा लिहायचा तर कोणाचा माळा जपायचा. 1 कोटीवर निदान शून्य कितला राहतच.
हाय तपास आली सवय नका काल देतनीत लागित त्याला भागिले 12 किंवा 360 करा. रोज किती माळा जपाव्या लागतील. लगेच आपले लोक काय नाही रे भाऊ आटे काम धंदा कितला आपले तू एकटा काम करताय बाकी बटा इकी टिकी राखलाई बटेल आपल्यावरून सांगतो आपण. आमचे एक मित्र आहेत सुरतला धीरजबाई म्हणून 7 फॅक्टरी आहेत महाराज त्यांच्या 2000च्या पुढच्या कामगार आहेत. प्रत्येक फॅक्टरीमध्ये एक मॅनेजर आहे. 7 मॅनेजरवर एक जनरल मॅनेजर आहे आणि त्या सगळ्यांचे हेड ऑफ डिपार्टमेंट धीरजभाई आहेत. दोघं पती पत्नींनी बालकृष्णाची दीक्षा घेतली गुरु महाराजांकडून. स्वतःला संतती नाही पण स्वतःच्या मुलाची जेवढी आपण काळजी घेऊ लहान पोरांची सकाळी उठवणे आंघोळ घालणे कपडे नवीन परिधान करणे पोराचा नाश्ता पाणी त्याला सजवणे दुपारी त्याचं जेवण दुपारी त्याला झोपवणे संध्याकाळी फिरायला नेणे रात्री पुन्हा जेवण रात्री पोराला झोपवणे आपल्या पोराला आपण करतो. बालकृष्णाचं करतात दोघं पती पत्नी. दिवसभर फोनवरून एकमेकांना विचारलं काय कन्हैया का भोजन हो गया भोग लगाया था कन्हैया को. दिवसभर चर्चा 3 दिवस त्यांच्याकडे मुक्कामी थांबलेलो आहे मी. आणि ते सगळं पाहून मी विचार करायचो आपली कवय बोंब पडी का आपण असा बांडायक्याच करत फिरतो. आपली कधी बोंब पडेल. रोज भगवंताला आपल्या घरचं जेवण झाल्याबरोबर प्रसाद देणं हे आपल्याला कधी शक्य होईल. संध्याकाळी अजून पुन्हा प्रसाद द्यायचा आहे भोजन प्रसादी. आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं दोघं पती पत्नींना कि धीरज भाई अरे भाई ये 7 फैक्ट्रियाँ संभाल कर इतना कारोबार संभाल कर आप कन्हैया की इतनी भक्ति करते. बोले नहीं विश्वनाथ भाई ये 7 फैक्ट्री संभाल कर हम कन्हैया की भक्ति नहीं करते. हम कन्हैया की भक्ति कर कर 7 फैक्ट्री संभालते. कथा त्यासना विचार कथा आपली धुंदी कुठे आम्ही चाललो. त्यांच्या डोक्यात कन्हैया 7 फॅक्टरी सांभाळून आणि एवढीशी चूक नाही महाराज. सर्व फॅक्टरींचे कॉम्प्युटर स्वतः हँडल करतात घरी. कोणत्या कारखान्यात काय चाललंय कोणता मजूर काय करतोय इथपर्यंत लक्ष. आपलं नाही महाराज आता मजूर भेटत नाही मरी जाणार मग तुलाच कसं भेटत नाही. विठाल 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 विठाल. या आपल्या आपल्याच मध्ये प्रश्न ना आपल्याच मध्ये उत्तर का काही कधी प्रयत्न वगैरे कराल का. समजून तरी घ्याल का सुरुवात कशी करायची तिचा शेवट कसा झाला पाहिजे. सांगतायत ते सुरुवात तर चांगली झाली माझ्या वडिलांची मिरासी का देवा 7 पिढ्यापासूनची पुण्य आहे की पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा इथपर्यंत तर आलं. पण आता तोंड घशी पडायला नको की एवढी पुण्याई मागे असून सुद्धा जर मला मुक्त होता आलं नाही. मी काही एवढ्याच गोष्टींसाठी इथे आलो का पत्नीने ऊस मारला आणि मग ते सगळ्या गल्लीला सांगत फिरून तिच्यावर क्रोध करू एवढ्याचसाठी मी विवाह केलेला आहे का. या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास तुकाराम महाराज. शेवट 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 आपण म्हणतो त्यांना जीवनाचा शेवट कळला आपल्याला जेवणाचा तर कळू द्या. जाऊ द्या जीवन ना शेवट जेवण ना बी समजू नये. आता एका ठिकाणी आम्ही पंक्तीमध्ये बसलेलो. आता ते लेअरच्या बट्ट्या म्हणून आता लोकांची इंग्लिश चांगली आहे ते यूट्यूबवर काही काही पाहून घेतात बाया आणि अतिशय चांगल्या बट्ट्या बनवलेल्या अशा बट्ट्या बनवलेल्या होत्या कापलेल्या तळलेल्या
एक एक पूड असं 1-1 मीटरनं लांब होई जाय असं उलगड्यात. आम्ही येरायरकडे देखो म्हणतो आपला घर जर सांगा तर गुताभूत जाई बटी आपली. अहो कथा ना लेअर कथाच घाल देते ज्या कराय ना तेच बरं आहे आपलं आपलं. ते बट्ट्या वगैरे पाहिलं अहो खातच राहावं असं वाटायचं महाराज. वरण भात बट्ट्या 2 भाज्या अजून त्याच्या जोडीला मिष्टान्न. आणि आमच्या शेजारी एक जण बसलेला जो लटकना भाऊ. आता आमच्याकडे ते वरणाला अशा वाट्या नाही देत. भात दिला जातो आणि भातालाच असं आळं केलं जातं आणि त्याच्यामध्ये वरण टाकायचं आया करा म्हणत पहिले. ते बनवताना आयन खात खात खये होई जाय चवडवत चाले असं. आता बट्टी आली की कुचकर कुचकर येऊ द्या वरण टाका तूप येऊ द्या वरण वांगटान शेंगटान जो चाले. आणि एवढं सगळं खात खात जेवताना बै मी त्यांकडे देखू म्हणतो ओ बाप बोंगा जाया हो. आणि तरी बट्ट्या लिहित राहील त्या बोंगानं काय म्हणणार आज आवर आई खये मूड तू आते हे सगळं जमा कर. खाऊन घेतलं महाराज मजबूत. आणि तो भात पसरत पसरत ते वांगटान बिंगटान ते केलं जमा. त्याच्यात 2-3 बट्ट्यांचा तो कालाही पडलेला आणि हात आवरिले ना बसला असा. म्हणतो कर भाऊ काय ना नाही आपलं उई घे आपलं उई घे ना. डेपो कोण आहे? कडी सिमेंट वाळू एवढं कालाही ठेव हाय कोण आवरी रावर कंबरीतलं बितडं उचलायचं त्यांना. ज्यांना जेवणाचा अंदाज कळत नाही शेवटचा त्यांना जीवनाचा काय कळणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काहीही करा पण काही थोडा बहुत लाग पाडा. काही थोडा बहुत लागे पार. धरा भक्तिभाव धरा बळकट. धरा भक्तिभाव धरा बळकट. तन मन ध्यान द्याला ओनिया नीट. तन मन ध्यान लावून या जरी करणे असेल गोड शेवट गा राम राम स्मरा दे. राम राम स्मरा दे. काही थोडा बहुत लाग करा भक्तिभाव मन ध्यान द्या नीट. जरी करणे शेवट गोड करायचं अगोदर समजावं लागतं. समजल्याशिवाय कसा शेवट गोड होणार. जेवण केव्हा थांबवायचंय. वाढणार तर वाढीच. वाढणाऱ्याचं तर कर्तव्य आहे. घ्या महाराज भाजी घ्या महाराज भाकर घ्या पोळी घ्या. महाराजला तर अक्कल पाहिजे. गिरणा डॅम फुटी जाई बा. कोठा किती आहे आणि आपण आडे कीर्तन करायला यायचे इनो मागाल नाही. कीर्तन सुरू करा पहिले आपणाकडे एक बाबा इनो मागे म्हणे बाबा इनो आहे का म्हणतो नाही वो जुत्तच आहे. विठ्ठल विठ्ठल शेवट कळावा ना. किती 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 एक तर मुळात उशीर झालेला आहे. उशिरा लावू नको. खूप उशीर झाला. बहुतादीचा फेरा आला या नगरा. उत्तर कार्याचं कीर्तन आहे. पहिल्याच चरणावर संपणार आहे. कीर्तन संपवायची जवळपास वेळ होते. पण प्रयोजन काय निमित्त काय सगळ्यांना कल्पना आहे.
जन्माला आल्यानंतर आईच्या उदरातून आम्ही जन्म घेतला. मृत्यू लोकाचा स्पर्श झाल्याबरोबर घेतलेला पहिला श्वास, तो सोडलेला अंतिम श्वास, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतचा जो कालखंड आहे त्याला जीवन म्हणतात. जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत जीव आहे, श्वास सुरू आहे, त्याला जीवन म्हणतात. आणि जे नेमून दिलेलं आहे जन्मालाही यायच्या अगोदर, ज्या योनीमध्ये, मानव योनीमध्ये, मानव खाणीमध्ये आम्ही जन्माला आलो, मानवी शरीर घेऊन, मनुष्य शरीर घेऊन, स्त्री असो की पुरुष असो, गृहीत धरलेलं आहे, गृहीत मानलेलं आहे समीकरणामध्ये की 100 वर्ष आम्ही जगू शकतो. जगू शकतो, कदाचित 100च्या पुढेही जाऊ शकतो. नाहीतर जन्माला आल्याबरोबर एका क्षणात, नाहीतर 100 वर्षपर्यंत आम्ही कधीही मरू शकतो. मरणासाठी एकाच गोष्टीची अट आहे, जन्म घ्यावा लागतो. जन्माला आलो, जिवंत आहोत, मग जीवनचा अर्थ समजून घ्या. जीवन कसं असावं, जीवनासाठी काय करावं लागतं. आता काही काही गोष्टींची आता पाहत्या LIC मध्ये जीवन विमा नाव दिलेलं आहे. जीवन विमा. आमना एक एजंट चालना घ्या, मी बी पहिले LIC एजंट होतो. पॉलिसी कशी मिळवायची असते आणि मिळेल पॉलिसी उसकी कशीच असते. आमने काही काही मंडळी गेल्याबरोबर काय सांगत, देखा ताई या तुमना नवरान पॉलिसी काल राहिनो, हाऊ जर मरी गया ना तुमले 8 लाख भेटेन, ती काढी का. डायरेक्ट मारीत राह ना तू यार. आले आले ती बाई म्हणे तू आटीन उठ. मी कुत्रान तोंडेक सू पण LIC एजंट तोंडे खाऊ नये म्हणे. मग ती ट्रेनिंग दिली जायची आम्हाला एजंट लोकांना समजून. मी कीर्तनकार होतो, मी काय LIC एजंट होतो का. पण ज्यावेळेस मी LIC एजंट झालो 2000 साली, इकडे कीर्तन बी दिनना कीर्तन, म्हणजे दिनना एजंट रातना कीर्तन, दिन जीवन रातनं मरण, दिन जीवन जमदाडानं रातनं पुण्यतिथीनं याच्यासाठी केला होता अट्टाहास. दोन्ही बाजू काल पैसा, आता येईन बी पैसा, तथा येईन बी पैसा. पण पुरा म्हणा त्या लग्नात असं नाही कोणी उपाडी बी दिनात त्या. विठाला 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 विठाला. इथे येताना आपण काही आणलंय का सोबत, जाताना काही घेऊन जाऊ का. मग जीवनाचं खरं सूत्र हे आहे. आणि मला एक सांगा, जीवनाची सुरुवात, ज्यांना मुलगी किंवा मुलगा झाला हे 5वीन बारसं करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा, मी सुरुवातीपासून माझं जरी कीर्तन कोणी ठेवायचे, मी त्यांना सांगायचो की कीर्तन नको ठेवू, पोर जाई ना तुले, इन्नावर पैसा ठेव. तू कीर्तनासाठी किती खर्च करणार होता म्हणे 20-25 हजार. 25,000 पावती करले आणि दर साल 25 कर. या पोरीचं लग्न 20व्या वर्षी करशील ना तू, आजपासून करेल पावतीनं 20 वर्षनं व्याज राही. 1 न 19, 18, 17, शेवटी 1 वर्ष एवढा पैसा जमा होईल. पोरगी चांगल्या घरात दिसेल, ते ऐक नाही. आणि आता काय बॉम्ब मारत फिराना नाही. ह दुनिया पैसा ना मागेच, तुला जुत्त पाहिजे, तुला बचत नाही करता आली. मुलीच्या जीवनासाठी मुलीला जन्म दिला ना, मुलाचं शिक्षण करतोय ना आम्ही. शिक्षण करत असताना सुद्धा तुम्ही टीचर आहेत ना. हो, पुढे तुमचं लग्न होईल, तुम्ही लोकांना मार्गदर्शन करा, प्रत्येकाने करा. मुलांच्या शिक्षणासाठी आपण जो आज खर्च करतोय, माझा नातू सिनियर KGला आहे, 2 लाखला आतला आहे दिनात 2 वरीस. मग आणि काही नाही, शाळेतून आला की काय बक्षीस आणतो, 1 प्लायवूडना तुकडा लिहायचे, चांदणी चिटकाडेल रात, मला स्टार भेटला, लावाटे. पैसा कितला गाली किती रात, 2 लाख. अजून पहिली माझा येल नाही,
2 लाखल्या आत लाग्यात. काय म्हण राय ना, ट्रिंकल ट्रिंकल यस पप्पा, घडी घडी तेच म्हणते का राय ना आमले. इटिंग शुगर नो पप्पा म्हणतो मला डायबिटीज आहे, मी बी इटिंग शुगर. पहिलीची फी काय आहे, सरकारी शाळांची फी काय आहे, पोरग 10वी पर्यंत किती पैसे जातील, 12वी अजून 2 वर्ष एक्स्ट्रा. त्यानंतर तो काय करतो, ग्रॅज्युएशन डिप्लोमा वगैरे काय, इंजिनिअरिंग मेडिसिन जिकडे जाईल तिकडे. सर्व्हिसला लागेपर्यंत पैसा किती लागेल, 50 लाख रुपये. चुकीचं बोलतोय का मी? इतके टाकून पोरग नोकरीला लागेलच का? मग व्यवहार कोणता करायला नव्हता आपण? यांनी इथे व्यवहार केला, त्याचा अर्थ समजून घ्या. तुझे नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार केलाय. इथे एक सूत्र आहे गीतेमध्ये, या हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय. अरे ओट, हरला तरी तूच जिंकणार आहे, जिंकला तरी तूच जिंकणार आहे. शिकायचं असाच. भारत मॅच जिंकला तरी प्लेयरांना पैसे तेच, आणि पुरी टुर्नामेंट बी घालती नाही, पैसे तेच, व्यवहार तोच. अनेकदा अनेक ठिकाणी जोडून या धन उत्तम व्यवहार या अभंगावर जास्त नाही, थोडी बचत करा. पोरग पहिलीच जात आहे ना, तोपर्यंत थोडीशी बचत करा, थोडे थोडे पैसे टाका. 25-25 हजार, 50 हजाराचं पोरासाठी काहीतरी वार्षिक डिपॉझिट करा. आज पोरग तुमचं पहिलीच जात आहे, 6 वर्षाचं आहे, 17 वर्षाचं, 20 वर्षाचं होईपर्यंत फक्त 50-50 हजार रुपये. पैसा केवढा साचेल. नाही नोकरीला लागलं, पोराला शेती घ्या, व्यवहार करेल, व्यवसाय करेल, दोरी जांभलानं काम येणार नाही. त्यानं बी लग्न होई जाईल, तू बी आजला होई जाशील, नातू बी राही, सून बी राही, सगळं काही व्यवस्थित होईल. पण आम्ही शेवटचा विचारच करायला तयार नाही. ते पोरग 12वीत येऊन जातं, तोपर्यंत काहीच नाही. आणि मग म्हणतात पोरग डोक्या एवढं झालं, बाबा अहो 50 हजार ना मोबाईल माग राय ना, नाही तर अहो म्हणत मी 500 लिहिली सू. त्यान पहिले तू लिहे. तुला नाही जमलं, नाही बाबा काय करू. अहो काय करावं, आत्ता मी LICचा राजीनामा दिला. 20-20 वर्षाच्या पोरी झालेल्या, आणि मग लोक विचारायला येतात, बाबा पोरणा लग्नसाठी LIC मग काही योजना आहे का? म्हणतो तू पाय मा काही शे का? ही मुलगी जन्माला आली त्यावेळेस तुझ्या घरी आलो होतो ना, तुला समजावलं होतं ना, परमार्थाचं हेच करून टाकलं. जवलंग दाड्या पक्क्या तवलंग काया कॅरी बॅगा आला होतल्या. मंगळवार रविवार जाऊच देवांनी सगळं थकले. डॉक्टरांनी मांसाहार बंद केला, आणि मग 60-65व्या वर्षी येतात, बाबा अशी बारीक माहिती का तुम नापा, तुला बारीक नाही लागू, आता गेस लागे तुले मोठी दांड घे, आणि बाहेरला जोत देणं पडी तो ठिकाणवर राहायचे. तो आहे विठ्ठल 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 विठ्ठल. हंस कबीराजी सांगायचे की जीवन खत्म हुआ तो जीने का ढंग आया. जीवन संपल्यावर, अरे जीवन असतानाच जीवनाचा विचार करायचा असतो. सांगितलं कोणत्याही वर्षी व्यक्ती मरू शकते. कल्पना करा, आपण मेला मेला मेला, कोणी म्हणतं मेले, कोणी म्हणतं वारले. बहुतेक लोक काय म्हणतात, जीव गेला, जीव गेला. जीवन होतं तोपर्यंत जीव होता, आणि तो जीव होता तोपर्यंत त्याच्यात सगळ्यांचा जीव होता. संपलं, जगाचा नियम आहे. उचललं, दफनविधी झाले. दफनविधी झाल्यानंतर प्रत्येक जण गोवरी खोबरं फेकून ज्याच्या त्याच्या घरी जातात. आत्मा कुठे जाईल? शरीरात असेपर्यंत जीव, पण शरीराच्या बाहेर गेला, आत्मस्थितीत गेला. जसं एखाद्या नाटकात श्रीपात्र करणारा त्या नाटकापुरतंच श्रीपात्र ते कपडे परिधान करतो. नाटक संपलं तरी साडीनेशीच फिरसकतो, कपडे बदलतो, आपल्या मूळ स्थितीत येतो. मग आत्मा मूळ स्थितीत येतो, पण जाणार कुठे?
ज्या जीवनभर ज्या घरी ज्या मंडळींमध्ये इष्टमित्रांमध्ये राहिलेला 10 दिवसपर्यंत आत्मा तेथे असतो. 10व्या दिवशी पिंडदान केलं जातं. समर्पिला देह ज्याचा त्यासी. तिथून गंधमुक्ती उत्तर कार्य 11, 12, 13 हे 3 दिवस संपले. 1 वर्षपर्यंत आत्मा मृत्यू लोकाच्या कक्षेत भूलोक ज्याला म्हटलं जातं. 1 वर्ष झाल्यानंतर भुवर लोक हे असे 7 प्रकारचे लोक क्रॉस करत असताना शरीराशिवाय जीवन जगायचंय. आता इथे जिवंत असताना जीवनामध्ये जीव होता म्हणून शरीर होतं. शरीर संपलं, दफन झालं, मग आता नुसता आत्मा उरलेला आहे. मग हा आत्मा फिरतो कुठपर्यंत? साधं समीकरण आहे. जन्मल्यानंतर 100 वर्षांनी मरावं लागतं अंदाजे, पण मेल्यानंतर किती वर्षांनी जन्माला यावं लागतं याचा कधी विचार केला? जन्मल्यानंतर मरावं लागतं, आकडा आहे आपल्याकडे. 50, 59, 69, 89, 100 काहीतरी वर्ष आहेत. पण मेल्यानंतर किती वर्षांनी आत्मा पुन्हा शरीर धारण करतो? याचं उत्तर भागवताच्या पहिल्या 6 अध्यायांमध्ये, ज्याला भागवत महात्म्य म्हटलं जातं, श्रीमद भागवत पहिले 6 अध्याय, त्याच्यात गोकर्ण आख्यान आहे. धुंदुकारी महात्म्य त्याच्यात दिलेलं आहे. मोक्ष कसा मिळतो हा एका मरणाने मिळत नाही. मरणानंतर फक्त उत्तमची उरी कीर्ती मागे जसं वागला असेल तसं. पण मेल्यानंतर हा शरीराशिवाय फिरणारा आत्मा, एखादा साधू, एखादी साध्वी, एखादा सज्जन यांच्या नुसत्या जाण्याचा वारा जरी त्या आत्म्याला नुसता स्पर्श करून गेला, अदृश्य आत्म्याला, तर त्यांच्या पुण्याईने हा आत्मा पहिल्याने उद्भिज खाणीत जातो. उद्भिज म्हणजे वनस्पती. त्या वनस्पतीतही पुण्य शिल्लक असेल तर खाण्यायोग्य वनस्पतीमध्ये जाईल. आणि त्या बी आणखी साबरकांडा आणि केकताडा असा जर वध घ्या तर मग कधी उद्धार होईल? मग असाच मरी कथा कथा जंगलेस मग पैदा होईल, तसाच मरी जायचंय. पण खाद्य वनस्पतींमध्ये जसे आपण भाजीपाले वगैरे फळं वगैरे खातो, मग अशा त्या फळामध्ये भाजीमध्ये जन्म घेतला, वनस्पतीमध्ये सजीवामध्ये आला, उद्भिज खाणीमधल्या, आणि ते एखाद्या जोडप्याने खाल्ल्यानंतर हा जीव त्या वनस्पतीच्या योगाने त्यांच्या शरीरात जाऊन मग मात्या पित्यांच्या सहयोगाने याला पुन्हा मानवी जन्म. पण याला किती काळ लागेल आणि कधी घडेल त्यापेक्षा न पडे या बाही काळा हाती, मला यमाच्या हातीच पडायचं नाही आणि मला कायमचं मुक्त व्हायचंय, एवढ्याच एका विषयात राहिलो. त्याचा अट्टहास केला आणि आता आणि चिंतेने पावलो विसावा, खुंडलिया धावा, तृष्णेची या विठोबा. जय जय विठोबा. नुसती इच्छा असणं म्हणजे ती इच्छा चालते, आणि त्याच इच्छेचा आग्रह ज्या वेळेस बनतो तिला तृष्णा म्हणतात. आता प्रत्येकाला, आता इथे आपण जेवढी मंडळी बसलो, प्रत्येकाला वाटतं ना आता की माझ्याकडे ॲपल फोन असावा, आयफोन. त्याची किंमत काय? लाखाच्या पुढे. पण तो आपल्याकडे असावा ही इच्छा आहे. इच्छा नसावी का? इच्छा असेल तर मार्ग दिसेल. पण नाही नाही, लागीच तो फोन आपले. मग एक मग वावरे जर पाहिजेच अट्टाहासच जर केला जाईल, आग्रहच केला जाईल, काय होतंय माहितीये का? नोकरीनं पत्ता नाही आणि 65,000 मोबाईल खिसा, कमाई काहीच नाही. नाही हे असलंच पाहिजे, नाही असंच कपाट पाहिजे घरात, फ्रीज तर अशाच कंपनीचं पाहिजे, अमक्याच क्वालिटीचं पाहिजे. काही काही म्हणतात मुलं ऐकत नाहीत. मुलं ऐकत नाहीत. कसं काय ऐकतं नाहीत माहिती आहेत का? बापच पहिले कोण ऐके नाही.
त्यान बाप सांगे त्याला कीर्तनले जाय, नाही नाही रघुवीर केळकरनं चांगला आहे, हा उत्ताचाच आहे, माती या ना पोऱ्या काय करी. हा मुलाला सांगतो कसं, मुलगा ऐकत नाही, पोरं ऐकत नाहीत, पोरं ऐकत नाहीत. एकदम या गोष्टीवर जाऊ नका, पोरांना बदनाम करू नका. येत वडील जे जे करते तयानाम धर्म ठेवते. आपला बाप काय वागतोय हे पोरग बारकाईने पाहत. एक पोरगा त्याच्या बापाला सांगायचा, लग्न झालेलं त्याचं, एक मुलाचा बाप, या पोरा एवढं पोरग, आणि वडिलांना सांगायचं म्हणजे त्या पोराच्या आजोबाला, नातू बाजूला उभा, आणि पोरगा सांगायचा. आता बाप पुन्हा पुन्हा सांगतो, बचत करत जा, 2 पैसा मागे राहू दे भाऊ, काही बी काम पडते ना, आजारचे दुखणंचे काही बीचे, शेती घेतली जाईल, आपल्याकडे काहीच नव्हतं, मी एवढं तेवढं कमवलं, तुला अजून श्रीमंत व्हायचंय. पोराला समजवतो. पोराने त्या बापाला, काय काय तू मनसाठी, काय अधिकारचे तुले माल बोला ना, अरे मी तुमले पोची राहिनो, आभार माना, गरबाईने हाकली दी राहिनो, नी तुले बिंदललेले बी. म्हाताऱ्याने खिशात हात घातला, खिशातून 20 रुपये काढले, नातवंडाला बोलवलं, इकडे घे, गुड्डे बिस्किटचा पुडा घे बेट्या आणि खा. बिघाडा बिघाडा असा 20-20 रुपयानं पुडा खावाडा त्याले. चाललं गेलं नातू. आणि मग बापाने सांगितलं, म्हणे बघ तू माझा मुलगा आहे, तुझी प्रत्येक गोष्ट मी पोटात घालत आलो, ते इथपर्यंत आलं. आता मी म्हातारा झालोय, तुझ्या प्रत्येक शब्दाचं उत्तर इट का जबाब पत्थर होतं माझ्याकडे, आणि तुझी जी आज तब्येत आहे ना, हिच्यापेक्षा मी डबलच होतो कायम, पण मी म्हातारा झालोय. पण एक सांगतो तुला, तू मला नुसतं बोलू नको, शिव्या दे, नुसत्या शिव्या नको देऊ, माझ्या थोबाडीत दे, पण एक कर, हे सगळं करताना तुझ्या पोराला समोर ठेवू नको. तो ती पद्धत समजेल, आणि सकाळी जवळ तो तुले शेपाली, मला वाईट वाटेल, कारण तू माझा मुलगा आहे, माझा तुझ्याच जीव आहे. सरळ पोरांना दोष देऊ नका, पोरे ऐकतं नाहीत, पोरे ऐकतं नाहीत. मी 1000 ठिकाणी आमचं सांगितलेलं आहे की माझ्या मुलाला नोकरी लागून 3 वर्ष झाले होते, तरी सुद्धा जुना मोबाईल, तो मोबाईल जर खिसामाईन पडे त्याने बॅटरी कती पुढलं तो बाळकत, ती मागली पाठ कती, ते आम्ही जमा करीस आणि रबरवरी गुंडवत 3 वर्ष पोराने वापरला होता. आणि एक्का समाज काही नाही, सारामान पतारामा 65,000चा मोबाईल. बरं करी काय राहिना तू यानावर, इलेक्ट्रिक बिल तर बाप भर राहिना, पण ना बॅलन्स बाप टाकी राहिना, मग तुला एवढा मोबाईल कसा पाहिजे. आवश्यक मूलभूत गरजा आणि छंद विलास या गोष्टी समजून घेणे याला जीवन म्हणतात. आणि हे जीवन ज्याला कळलं तो या जीवनाच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो, कारण हे जगण्यात त्याला जेवढा आनंद आहे, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. आणि असा जो निवृत्त तृष्ण आहे तोच मुक्तीबद्दल बोलू शकतो अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे मुक्ती परली नोवारी, तुका म्हणे मुक्ती परली नोवारी, परली नोवारी, तुका म्हणे मुक्ती परली नोवारी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चितीने पावलो विचारी.
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर लालांना यांच्या सद्गतीसाठी सादर समर्पित करून सेवा संपवतो. त्यांच्या सद्गतीसाठी अगदी 1 मिनिटापुरतं प्रत्येकाने भजन करायचं आहे. मात्र आता